नमस्कार नाशिकचे पब्लिक. आज सकाळी सकाळी जसं घरातून निघलो ना भाई, काय क्लायमेट आहे यार. नाशिकचं क्लायमेट खतरनाक आहे मित्रांनो. काय सांगाव, किती फॉग आहे बघू शकता मित्रांनो. पूर्ण फॉगने रस्ता झाकलेला आहे मित्रांनो. आणि ह्या फॉग मधून तुमचा भाऊ एकदम सनाट सुटलाय ना मित्रांनो, कस्टमरला पिकअप करायला. यार काय क्लायमेट आहे, एक नंबर. आपल्या कस्टमरला पिकअप करून ना डायरेक्ट न्यायचं शिर्डीला मित्रांनो. शिर्डीला ड्रॉप करायचंय. पण रस्त्यावरती ना सकाळी सकाळी लोक रनिंग करताय, किती भारी वाटतंय मित्रांनो. बघू शकता फॉगची दुनिया यार, एक नंबर. पण जसं ब्रिज वरती चढलो ना मित्रांनो, ब्रिज वरती बघू शकतो तुम्ही, अजिबात गर्दी नाही बरं का, एकदम सामसूम आहे. आणि ब्रिज वरचे लाईट सुद्धा अजून बंद झालेले नाही, कारण की तुमचा भाऊ आज सकाळी सकाळी आलेला आहे ना मार्केटला. पण या ब्रिजचं काम यार कधी पूर्ण होतं काय माहिती, काही ना काहीतरी चालूच राहतं यार. कठीण काम हे, लवकर करा ना यार, जरा काम आवरा पटापट. कुंभमेळा जवळ आलाय. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये ना खूपच कमवायचा चान्स आहे मित्रांनो, खतरनाक. कारण की ह्या वेळेचा कुंभमेळा एवढा मोठा आहे की विचाराच्या बाहेर मित्रांनो. फर्स्ट टाइम इतका मोठा कुंभमेळा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचा फुल आनंद घ्या, फुल नोटा छापा मित्रांनो. मला पण वाटतं कुंभमेळ्यामध्ये ना काहीतरी नवीन बिझनेस स्टार्ट करावं लागलं मित्रांनो, कारण गाडी धंद्यामध्ये एवढी खास मजा राहिली नाही आणि कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी असणार आहे. आपल्या गाडीचा दिवा कुठं लागल भाई, पूर्ण नाशिक बंद राहतं आजूबाजूने मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं, काय बिझनेस करायला पाहिजे मित्रांनो? मला तर वाटतं लिंबाच्या काड्या घेऊन विकायला पाहिजे, कारण की भाई प्रयागराज मध्ये सुद्धा नाही का असंच केलं होतं मित्रांनो. लिंबाच्या काड्या विकून नाही का मोकार असे पैसे कमवले त्यांनी दुनिया भराचे मित्रांनो, फक्त लिंबाच्या काड्यावरती. क्या बात आहे यार, लिंबाच्या काड्या विकून एवढे पैसे कमवले ते क्या बात. आणि गर्लफ्रेंडनी आयडिया दिली होती मित्रांनो त्याला. त्याच्यामुळे नाही का मला वाटतं लिंबाच्या काड्या विकायला पाहिजे, दुसरं पर्याय नाही भो. आपल्याकडे पैसे नाही इन्व्हेस्ट करायला यार, दुकानं गिकानं कसले टाकायचे आपण. दुनिया भराची गर्दी अशी राहणार आहे मित्रांनो. त्या गर्दीमध्ये ना असेच छोटे मोठे बिझनेस करा आणि चांगल्यापैकी पैसे कमवा. आता मी कस्टमरच्या लोकेशनच्या जवळपास आलेलो मित्रांनो, आणि अजून पण फॉग काही कमी झालेला नाही. कस्टमरच्या लोकेशन वरती पोहोचलो. आता कस्टमरला कॉल करतो आणि बोलून घेतो मित्रांनो, पण कस्टमरचा व्हिडिओ काढणार नाही, कारण काही कस्टमरला अजिबात आवडत नाही मित्रांनो व्हिडिओ मध्ये यायला. आणि बाजूलाच बघू शकता मित्रांनो, मस्त रनिंग चालू आहे ना. कशासाठी माहिती का? पोलीस भरतीसाठी मित्रांनो, पोलीस व्हायसाठी. प्रत्येकाला वाटते पोलीस व्हायला पाहिजे, पण प्रत्येकाचं काम नाही मित्रांनो. मेहनत खूप करावं लागती. भल्या भल्यांचे स्वप्न असतात पोलीस व्हायचे, पण त्याच्या मागे खूप कष्ट आहे, खूप मेहनत आहे. फुकट कोणी पोलीस होत नाही मित्रांनो. पण यांच्याकडे पाहून गाया पण निघल्या ना मॉर्निंग वॉकला, त्यांना पण भरती व्हावं असं वाटतंय मित्रांनो. चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, नाशिकचे झाडं तोडू नका. धन्यवाद.